आज माझ्या मुलांना आणि त्याच्या साथी पार्टनरना सांगतोय, विड्रॉ व्हा त्याच्यातून. तुम्ही 90 कोटीमध्ये घ्या, 70 कोटीमध्ये घ्या, 76 कोटीमध्ये घ्या, का 67 कोटीमध्ये घ्या, संजय शिरसाट तुम्हाला तुमच्या स्वागताला येईल. सर्व तुमच्या स्टोऱ्या माझ्याकडे आहेत आणि ज्या दिवशी मी त्या काढायला सुरुवात करेल, संजय शिरसाट मी घराला आग लावायला कमी करणार नाही. एवढा मी चक्रम आहे थोडा. संजय शिरसाट एवढं भडकण्याचं कारण आहे छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल विट्स. या हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येतोय. या टीकेविरोधात प्रत्युत्तर देताना संजय शिरसाट यांनी विरोधकांना आव्हानच दिलं. ते म्हणाले, या लिलाव प्रक्रियेतनं मी माझ्या मुलाला बाहेर पडण्यास सांगतो, पण तुम्ही हे हॉटेल खरेदी करून दाखवा, मग मी तुमच्या स्वागताला येतो. माझ्या मुलाने संभाजीनगर मध्ये एक हॉटेल विकत घेतलं आणि त्याच्यामुळे एवढा काहीतरी प्रचंड भूकंप झाल्यासारखी परिस्थिती त्या आपल्या सर्व माध्यमाच्या माध्यमातून लोकांसमोर जाते. त्याचं स्पष्टीकरण करण्यासाठी मुद्दाम आज तुम्हाला मी बोलवलेलं आहे. विट्स हॉटेल नावाची आमच्याकडे एक हॉटेल आहे, मोठी हॉटेल आहे. गेली अनेक वर्षे त्यांच्या भागधारकामध्ये असलेलं व्यवहार, त्यामुळे ते कोर्टात गेले. कोर्टाने त्या भागदारांचं पैसे देण्यासाठी त्या हॉटेलचा लिलाव करा म्हणून त्यांची ऑर्डर केलेली कोर्टाने. त्या हॉटेलचा यापूर्वी जवळपास 7 वेळेला लिलावाची नोटीस काढली गेली, 7 वेळेला पब्लिश केलं गेलं, परंतु कोणीही ते टेंडर भरलं नाही. त्याच्यानंतर 8व्या वेळेला माझा मुलगा आणि इतर त्याचे सहकारी म्हणून ते टेंडर भरण्याचा प्रयत्न केला. एक प्रोसेस असते टेंडरचा. पहिले काही भरताना तुम्हाला त्याच्यामध्ये बोली लावताना तुम्हाला त्या भाग घेताना एक नॉमिनल अमाऊंट असते, 10-15 लाखाची ती भरावी लागते. त्यानंतर जर टेंडर तुम्हाला बोलीमध्ये तुम्ही जर घेतलं तर 25% रक्कम ही 1 महिन्याच्या कालावधीमध्ये भरावी लागते आणि त्याच्यानंतर ती भरल्यानंतर पुन्हा आपल्याला एक पत्र मिळतं आणि त्याच्यानंतर 90 दिवसामध्ये बाकीची उर्वरित रक्कम भरावी लागते. हा प्रोसेसचा भाग आहे. परंतु काही लोकांना असं काही मोठं बूम झाल्यासारखं वाटलं, एवढी मोठी हॉटेल कशी विकत घेतली, मग पैसा कुठून आणला, पैसा कोणी यांना पुरवला, मूर्खासारखे स्टेटमेंट त्यांनी करायला सुरुवात केली. अरे मूर्खांनो, कमीत कमी त्या व्यवहार पूर्ण होऊ द्यायचा असता. मग पैसे कुठून आले, कसे आले, याच्यावर इन्क्वायरी करायला पाहिजे. कोर्टाने दिलेला आदेश, ही रक्कम जी आहे 67 कोटीची, ही तुम्हाला व्हाईट मध्ये भरायची दिसणार आहे. कुठून पैसे आले तुम्हाला रेकॉर्डवर दाखवावं लागणार आहे. असं तर का होणार नाही ना. ब्लॅक अँड व्हाईटचा काही प्रश्न तिथे येतो का? परंतु त्यापूर्वीच मग यांच्याकडे एवढी संपत्ती आली कुठून आणि त्याच्यावर जे काही वाद सुरू झाले त्याच्यामुळे एवढी काही प्रसिद्धी त्या प्रकरणाला दिली गेली की आता सरकारला लुटायचं किंवा त्या हॉटेल ज्याची आहे त्याला लुटायचं काम सुरू केले की काय. आणि त्याची रक्कम जवळपास 110 कोटी रुपये त्यांनी सांगितली. प्रश्न असा आहे की 7 वेळेला टेंडर झाल्यानंतर कोणी भरलं नाही. 8व्या वेळेला जर आम्ही प्रयत्न केला, जर ते टेंडर घेतलं असेल, जे लोक मराठी माणसाच्या हक्काच्या हिताच्या गोष्टी करतात, दलाल लोक, त्या दलालांनी एवढं काय त्यांना पोटशूळ उठलाय. मला प्रामाणिकपणे हे सांगायचं होतं की तुम्ही हे प्रोसेस एकदा पूर्ण होऊ द्या ना, मग तुम्ही आरोप करा ना. आरोप करणं हा तुमचं कामच आहे, रोजचा धंदा आहे तुमचा, तुम्ही करा. परंतु वस्तुस्थिती तरी समजून घ्याल का नाही घ्याल. कुणाची दलाली करत होते तुम्ही, कुणासाठी करत होते हे. म्हणून मी आज एक निर्णय घेतलाय मुद्दामून, चला होऊ द्या यांचं. किती किंमत? 110 कोटी आहे ना. झाले काय, त्या संजय राऊतला एकाने ब्रीफिंग केलं, दुसऱ्या दिवशी ते अडचणीत आले, याचा व्यवहारच पूर्ण झाला नाही, 25%च रक्कम भरली नाही, यांच्यावर आपण आरोप कसे करायचे. मग निघालं की यांचा इन्कम टॅक्स काय, मग यांचं काय, सगळे धंदे सोडून दिले आणि असलेल्या सगळे मग इन्कम कुठून जनरेट होतं.
तुमची लायकी नसल्यामुळे बँक तुम्हाला उभं करत नाही. संजय शिरसाट कधी बँकेच्या दारात गेला नाही, पण लोन देणारे माझ्या दारात येऊन मला लोन देतात. इथं जिथं बसलोय ना, 5 कोटी रुपयाची फाईल त्यांनी सिग्नेचर केली मी बँकेची लोनची, इथं येऊन सहाय्य केला. हे याला इज्जत कमवावी लागते. दलालांची इज्जत नसते म्हणून तुम्हाला ते कळणार नाही. तरी तुम्हाला मी एक आव्हान देतो. आता 110 कोटी किंमत आहे त्या हॉटेलची, मी 67 कोटीला घेतली, म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार केला. आज माझ्या मुलांना आणि त्याच्या साथी पार्टनरना सांगतोय विड्रॉ व्हा त्याच्यातून. आणि हे जे नाकानी बोलत होते ना, पुन्हा टेंडर येत आहे, तुम्ही भरा. 110च आहे ना, 100ला भरा. 10 कोटीचा फायदा होईल तुमचा. 90ला भरा, 20 कोटीचा फायदा होईल. दम असेल तुम्ही ते टेंडर भरा आणि घ्या. मी तुमचं स्वागत करेल. मला याच्याबद्दलच वाईट वाटणार नाहीये. मी जलस किंवा तुम्हाला चॅलेंज म्हणून सांगत नाहीये. परंतु या माध्यमातून एखाद्याची राजकीय प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न, एखाद्याच्या घरात घुसून त्यांनी काय व्यवसाय करावा याबद्दलच्या चर्चा ज्या मूर्खपणाच्या आहेत. अरे राजकारण करताना समोरामोर करायला पाहिजे. असं कुटुंबावर वार करून माझी इमेज डागाळण्याचा जो काही प्रयत्न करतायत, तुमच्या 5 पिढ्या जरी उतरल्या ना तरी ते तुम्हाला शक्य होणार नाही. मी जे बोलतो हे महाराष्ट्राला माहित आहे. कधी मी लपवत नाही कधी कोणती गोष्ट. माध्यमांना सुद्धा सांगेल, याबद्दलचं काही विचारा, कधीही विचारा. संजय शिरसाट प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देईल. परंतु हे असे जे रोजचे दलाल फिरतायत ना, कुणासाठी हे भांडतायत ना, एकदा ह्याचा सुद्धा छडा लावा. आणि आजपासून मी उद्या माझ्या मुलाला ते टेंडरची जे काय प्रोसेस आहे पत्र द्यायला लावतोय, त्या प्रकरणातून बाजू होतोय. आणि जे 110च्या गप्पा करतात त्यांना सांगतोय, आता तुम्ही घ्या पेढे घेऊन, मी तुमच्या घरी येईल. तुम्ही 90 कोटीमध्ये घ्या का 70 कोटीमध्ये घ्या, 76 कोटीमध्ये घ्या का 67 कोटीमध्ये घ्या, संजय शिरसाट तुम्हाला तुमच्या स्वागताला येईल. मराठी माणूस उभा राहायला पाहिजे असं जर वाटत असेल ना तर तुम्ही हिंमत करा. आणि असे आरोप करण्यापूर्वी 10 वेळा विचार करा. रात्रीशी उतरली नाही म्हणून असे जे स्टेटमेंट करतायत त्याची बातमी होऊ शकते, परंतु कुणाचं चरित्र हनन नाही होऊ शकत. कुणाच्या व्यवसायावर तुम्ही आज लात मारलेली आहे. माझे पैसे गेले असतील त्याच्यात 10-15 लाख रुपये, जाऊ द्या. परंतु तुम्ही हे केलेलं पाप तुम्हाला हे फेडावं लागेल. तुम्ही एक धंद्यासाठी, एक व्यवसायासाठी उभा राहणाऱ्याला जो खोडा टाकलेला आहे, तुमची इतरांची दलाली करण्यामध्ये तुमचं जे आयुष्य गेलेलं आहे, तुम्हाला याचे भोग भोगावे लागतील. यापुढे जर वैयक्तिक जर तुम्ही आरोप करायची सुरुवात ठेवली तर मला सुद्धा सर्व माहिती आहे. सर्व तुमच्या स्टोऱ्या माझ्याकडे आहेत. आणि ज्या दिवशी मी त्या काढायला सुरुवात करेल, संजय शिरसाट मी घराला आग लावायला कमी करणार नाही. एवढा मी चक्रम आहे थोडा. म्हणून माझ्या नादी लागताना राजकारणाच्या दृष्टिकोनातून तुम्ही आरोप प्रत्यारोप करा, त्याचं उत्तर देईल. परंतु व्यवसायामध्ये, मुलांबाळांमध्ये अशा ज्या चर्चा करतायत त्याचे परिणाम निश्चितच तुम्हाला काही काळानंतर दिसून येतील. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.